कॉलेजला जाण्याची सुखी स्वप्न रंगवत असताना आता 11वी साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरतोय ती व तन्वी बाजूला जाऊ नको बंद पडल्यानं एनपीसीला वेबसाईट काही तासांचा आली नंतर खटाटोप करून वेबसाईट सुरू झाली पण त्यातल्या या मुलांना कसा त्रास झाला हे त्यांच्याकडून माहिती कुणाल सर जिगर उसके बाद लॉगिन पासवर्ड आईडी मांग रहा हूँ उसके बाद प्रॉपर ये हो नहीं रहा है लॉगिन बराबर नहीं हो रहा है दिखा रहे कि हवा अमित हा आहे ना तो अमित संतोष सरांचा रिजल्ट का 30 नंबर टाइप किया तो सबका पूरी इन्फॉर्मेशन आ रही थी। जब मैंने मेरा 30 नंबर टाइप किया तो मेरा कुछ नहीं आ रहा, पूरा ब्लैंक आ रहा था। डिटेल पूर्ण आली जेव्हा रजिस्टर क्लिक केला ना तेव्हा एरर येईल। या मुलाला त्रास झाला हे उपसंचालकांनाही मान्य असतं पण प्रॉब्लेम असा काहीच नाही हा त्यांचा हे काढतो। प्रॉब्लम नहीं है आप प्रॉब्लम है इसका क्यों क्रिएशन कर रहे हैं 25,000 के लिए आगे काय वाढ केले शिक्षण का आंकड़ा बता रहा है 10 मिनट के बाद ये जो देखिए कि जहाँ पे हमारा कुछ होता है वो ऑनलाईन ऍडमिशनची वेबसाईट लाईव्ह करण्यापूर्वी त्याची मॉक टेस्टही घेण्यात आली होती। या मॉक टेस्टमध्ये 11,000 फॉर्म एकाच वेळी भरून सर्वांची क्षमता तपासण्यात आली। तरीही आज जेव्हा लाखो विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला ही वेबसाईट ऍक्सेस केली तेव्हा या वेबसाईटने जीव टाकला। ते 3 प्रॉब्लेम असे आहेत ते सीआरचे एररचे आहेत गव्हर्नमेंटने प्रॉपरली ही वेबसाईट टेस्ट केली गेली नाही। वेबसाईट ही इन्कन्सिस्टंट होती। जर आपल्या महाराष्ट्रात गव्हर्नमेंट आपल्या माहिती एका वेळेला 10,000 पेक्षा जास्त लोक एका वेळेला लॉग इन करणार आहेत तर त्यांनी QTP किंवा बिन रनर असे जे स्टँडर्ड टूल आहेत हे टेस्टिंगसाठी का वापरले नाही? कोणतीही नवीन योजना अंमलात आणायची झाली की थोडाफार समस्या येणार हे आपण जरी गृहीत धरलं तरी या सगळ्या समस्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की सरकारने एनपीसीएलला खबरदारी तर घेतली आहे पण त्याचा उपयोग मात्र काहीच झाला नाही। मुंबईत एकाच वेळेला किती विद्यार्थी आणि त्यांचे पालक वेबसाईट ऍक्सेस करतील याची साधी कल्पनाही एनपीसीएलला आली नाही आणि याचा फटका मात्र गुरुवारच्या निकालानं आनंदी दिलेला स्वाती लोखंडे